प्लीज तू मला एकदा भेट तरी. हे बघ, तुला भेटणं जर इतकं महत्वाचं नसतं तर मी तुला एवढ्या रिक्वेस्ट केल्या असता का? ऐक ना, हे बघ तू माझं हे एक काम कर, ह्यानंतर मी तुला अजिबात त्रास देणार नाही. हा प्लीज, मला तुझी खूप गरज आहे ग, प्लीज. लग्नाआधी प्रीतम कसे होते हे ऐकलं होतं, पण लग्नानंतर ते खरंच बदललेत. मला तरी कधीच चुकीचं वागताना दिसले नाही. मग आत्ता अचानक असं का वागतायत? कोणाशी बोलत होते? प्रीतम पुन्हा कुठल्या तरी मुलीच्या नादी लागलेत की काय? मुली, नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. सावित्री आत्या, हे बघा, माझी वस्तू माझ्याकडेच परत आली. म्हणजे हे कानातले माझ्याच नशिबात होते ना? देवाची लई 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 मोठी कृपा झाली बघा. यालाच तर प्रेम म्हणतात. आणि आदित्य बाबांचं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणून तर बघ ना, त्यांनी तुला दिलेली वस्तू हरवली होती, पण फिरून परत तुझ्याकडे आली की नाही? तायडे तायडे, मला पैसे दे. का ना, कशा पाहिजेत? अगं ते मी मित्रांबरोबर पाणीपुरी खायला जाणार आहे. गणी, डोकं फिरलं आहे का तुझं? काल तू भेळ खायला गेला होतास, आज तू पुन्हा पाणीपुरी खायला जाणार. काय चाललंय तुझं रोज रोज बाहेरचं खाऊ खाणं? जरा घरात खात जा की काहीतरी. सारखं आपलं पैसे घ्यायचे, बाहेर जायचं, खायचं, आणि मग पोटात दुखलं की रडत घरात बसायचं शाळा सोडून. तायडे, तू असंच करतेस बाबाला. तुझं माझ्यावरचं प्रेमच उडाले. गणी, हे बघ, तू हे असलं बोलत जाऊ नकोस माझ्या समोर. मी नाही देणार म्हणलं ना. ठीक आहे, मग मी जातो आदित्य सरांकडे मागायला. एक मिनिट थांब. त्यांच्याकडे कसे पैसे मागायला चाललायस? बहिणीनं नाही दिलं तर बेस्ट फ्रेंड तरी दिलंच ना पैसे. गणीला आगाऊपणा करू नकोस. हे पारू, तुला चहा सांग. पारू, हे कानातले परत चोरलेस तू? अगं, आता हॉलमध्ये टेबलवर ठेवले होते मी, तिथून परत घेतलेस? नाही, आतापर्यंत मला शंका होती की तू कुठून तरी चोरून आणलेस ते, पण आता माझी खात्री झाली की तू 100% कानातले चोरलेच आहेस. तुला लाज वाटत नाही का ग? नाही. कशी वाटणार म्हणा, शेवटी नोकर ते नोकरच, सवय नाही जाणार. ओ दामिनी मॅडम, नीट बोला. तायडेनं काही चोरी वगैरे नाही केली. तुम्हीच तिच्या कानातनं काढले ना कानातले. मग कोणी केली चोरी? तुम्ही का मी? गणी, अरे एवढूच आहेस ना? हा, आता एवढाच आहेस तोवर तुझी जीभ चुरू चुरू चालायला लागलीये. उद्या मोठा होशील तर आमच्या डोक्यावर बसशील. तुला ना शिक्षा झालीच पाहिजे. मी देणार तुला शिक्षा. दामिनी मॅडम, गणीला सोडा. नाही सोडणार. दामिनी मॅडम, सोडा म्हणलं ना. काय चाललंय तुमचं? तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत वाईट वागत होता, पण मी तरी सुद्धा काय बी बोलले नाही. तुम्ही माझे कानातले घेऊन गेलात तरी सुद्धा मी गप्प राहिले, काहीच बोलले नाही. पण आता जर का तुम्ही माझ्या गणीवर हात उचलणार असाल ना, तर मी गप्प बसणार नाही. मला आता बघायचंच आहे तू काय करतेस. अतिभत आहे आता तुमचं. तुम्ही आमच्या मालकीन आहात म्हणून तुम्ही वाटेल ते नाही वागू शकत आमच्याशी. कामामध्ये माझं काही चुकलं तर कामावरनं बोलायचं, बाकीच्या गोष्टींवरनं नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही चोर नाहीत. जे झालं ते शेवटचं. यापुढं काय बी बोलताना 100 वेळा विचार करायचा. ही शपथ, ही तीच पारू आहे ना? एवढं कसं काय बोलते? दामिनी मॅडम, तुम्ही माझ्याकडे या कानातल्याची पावती मागितली होती ना? आता मी तुम्हाला विचारते, हाय तुमच्याकडे या कानातल्यांची पावती? असेल तर बिंदास हे कानातले घेऊन जा, आणि नसेल तर इसरा आहे कानातले.
कारण हे कानातले माझ्या देवी आईनं मला भेट म्हणून दिले आहेत. तुमची हिम्मत असेल तर जा देवी आईंकडे ना मागा कानातले. बापरे, म्हणजे हिला वहिनींनी दिले ते. बरं झालं मी वहिनींकडे गेले नाही, नाहीतर वहिनींना सगळं खरं कळलं असतं आणि मला ओरडल्या पण असत्या, शिक्षा सुद्धा केली असती. जाऊ देत कानातले. आणि तसं बी या कानातल्यांवर फक्त माझाच अधिकार आहे. हे कानातले आधीही माझेच होते, पण तुम्ही माझ्याकडनं हिसकावून घेऊन गेलात. पण काय झालं, शेवटी फिरून फिरून हे कानातले माझ्याकडेच परत आले. हे कानातले माझ्या कानातल्यांसारखे वाटले म्हणून माझा गैरसमज झाला. माझे कानातले असतील माझ्या कपाटात, मी बघते. काळू बाळा, हा तुझा वेगळाच अवतार बघितला मी. बरं झालं तू त्यांना उत्तर दिलंस. त्यांना अद्दल घडणं खूप गरजेचं होतं. बरं ते जाऊ दे, ताईडे मला पैसे दे की. अरे थोबाड फोडीन. आदित्य सर, येस पारू, बोल. हे तुमचे कानातले तुम्हाला परत पाहिजे होते ना? माझे कानातले म्हणजे काय आता मी घालणार आहे ते? तुला दिलेत ना ते कानातले, ते तुझ्या कानात दिसले नाही म्हणून मी फक्त तुला विचारलं. मी त्याचा ओरडलो नाही. तुला राग आला होता का? पारू, हे कानातले तुझ्याकडेच ठेव आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घाल, ओके? मी खूप मनापासून दिले होते ते कानातले. खरंच? हो. बर. कानातले परत घातले म्हणजे तिचा राग ओसरला. परत एकदा त्या मुलीचा विषय काढून ह्याची विकेट काढायला हरकत नाहीये. थँक्यू. बघ किती छान दिसतायत ते, है ना? पारू, मी काय म्हणतोय, तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाही अगं. म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात. म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये. आणि यु नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहिती आहे. आणि तुला, बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड, ओके नाही? आणि माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटाव. काय आईने अशीही तुला जबाबदारी दिली आहे ना माझ्यासाठी मुलगी निवडण्याची. मला असं वाटतं की तू तिला एकदा भेट. तुला काय वाटतं, काय नाही वाटत हे मला एकदा सांग. म्हणजे कसं मी पण माझा ठाम निर्णय घ्यायला मोकळा, हो की नाही? आदित्य सर, एवढा मोठा बिझनेस सांभाळता ना तुम्ही? हो. हे एक साधं काम जमत नाही तुम्हाला? म्हणजे? एक मुलगी शोधता येत नाही स्वतःसाठी? बरं, ती शोधली आहे, ती चांगली आहे का नाही एवढं सुद्धा कळत नाही? कशाला पाहिजे मी प्रत्येक गोष्टीत? राग आला तिला, त्रास झाला तिला, तिला त्रास झालाय कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे. प्रीतम, प्रीतम, फोन फोन. आता घरातल्या घरात का फोन करतोय मला? बोल रे. हॅलो ब्रो, ऐक ना, मी काय म्हणतो, उद्याची सगळी तयारी झाली आहे ना? अरे सगळं डन केलंय, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी त्या माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, ती येणार आहे उद्या. इनफॅक्ट तिच्या कॉस्ट्युमचं पण डन केलंय मी. असली भारी दिसणार आहे ना ती, तुला आवडेल. एक मला कशाला आवडली पाहिजे ती? हे पाहिजे रे, उद्या जेव्हा ती तुला आवडणारी मुलगी येईल तेव्हा भेटवशील ना तिला? हा?
हो बाय बाय बाय. तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाही अगं. म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात. म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये. आणि यु नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहिती आहे. आदित्य सर असे खेळ का खेळतायत? त्यांना कळत का नाही की ते डोळे माझे आहेत? माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटावं. आता परत कुणी आदित्य सरांची फसवणूक तर करत नसेल ना? नाही नाही, त्या दिशा मॅडम सारखी आणि अनुष्का मॅडम सारखी मुलगी जर का परत घरात येणार असेल ना, तर ती या घराला बरबाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आदित्य सर उद्या त्या मुलीला भेटायला जाणार आहेत. मला असं वाटतं की मी आदित्य सरांसोबत ती मुलगी कोण आहे ते बघायलाच पाहिजे. मी आदित्य सरांची फसवणूक होऊ देऊ नाही शकत. आता येळ आली आदित्य सरांना सांगायची की ते डोळे माझे आहेत म्हणून. मी सांगणार आहे त्यांना. पण आदित्य सरांना जेव्हा हे कळलं की ते डोळे माझे आहेत, तेव्हा ते काय विचार करतील? त्यांना हे पटेल का? ते काय बोलतील? ते माझ्यासोबतची मैत्री तोडतील का? ते अगदी कळना झालं. नाही पारू, हे बघ, आदित्य सर काय विचार करतील ह्याच्यापेक्षा ती मुलगी कोण आहे ना, हे बघायलाच पाहिजे. आदित्य सर, आदित्य सर, इकडं बी नाही. आदित्य सर गेले कुठे? तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. आदित्य सर त्या मुलीला भेटायला जाणार होते. ती मुलगी खोटी आहे. ते डोळे भीतीचे नाहीत, ते डोळे माझे आहेत. नाही, मला काय बी करून आदित्य सरांसोबत त्या मुलीला भेटायला जायलाच पाहिजे. पण ते गेलेत कुठे हे कसं काय कळणार? प्रीतम सर, आदित्य सर कुठे आहेत? दादा, तू एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर गेला. कसलं काम? इकडे इकडे तू हात सांग. अहो पण अरू, दादा प्रेमात पडलाय. तुला पण बिलीव्ह नाही होता ना? मलाही नव्हतं झालं. एक माणूस जो सतत कामाचा विचार करतो, बिझनेसचा विचार करतो, तो प्रेमात पडला. प्रेम माणसाला बदलतं म्हणतात ना, ते खरं आहे. ते माहिती नाही, तुला माहिती आहे का ती मुलगी कोण आहे? वय म्हणजे आदित्य सर त्या डोळेवाल्या मुलीच्याच प्रेमात आहेत ना? हा, नाही तरी मला वाटलंच होतं की ती डोळेवालीच असणार. चला, दादाला त्याचं खरं प्रेम मिळालं. कसलं खरं प्रेम? ती मुलगी तीच डोळेवाली आहे कशावरनं? आणि ती मुलगी फसवत नसेल हे कसं ओळखणार आहे तुम्ही? हो हो हो, अगं शांतो, एवढी का हायपर होतीस तू? बघ, दादा स्मार्ट आहे, ओके? त्याला फसवणं एवढं सोपं आहे का? मागच्या वेळेला दामिनी काकूने एक मुलगी आणली होती, बघितलंस ना दादानी कसं एका सेकंदात ओळखलं की ती मुलगी नाहीये. तू टेन्शन नको घेऊ,
तो बरोबर मॅनेज करेल सगळं. आणि मी आहेच. त्याचं प्रेम मिळवून देण्यात ना मी त्याला पूर्ण मदत करणार आहे. ए मला एक अर्जंट कॉल करायचा आहे. आलो आलो आलो. काय सुरू आहे ना हे समजा कळतच नाही मला. ती ती डोळेवाली मुलगी खुटेडी आहे, माझे डोळे खरे आहेत, पण ती दुसरी मुलगी कोण आहे? हो हो, हे बघ सगळं आपल्या प्लॅन प्रमाणेच होईल. आणि जर काही चेंजेस झालेच ना तर प्लॅन बी पण रेडी आहे आपल्याकडे. ओके, तुझ्यासाठी नवीन ड्रेस पण घेतलेत मी. तू का टेन्शन घेते, मी आहे ना तुझ्यासोबत. हां हो, मी आता निघेन थोड्या वेळा तिकडून. येस. ए मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे. नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे गुरुजींनी सांगितलं ते खरं होतंय का? प्रीतम खरंच कोणाच्या तरी प्रेमात आहे? ते तिला भेटायला जात आहेत? नाही, मी इतक्या सहजासहजी माझा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. मी जाऊन बघतेच की ते कुठल्या मुलीला भेटायला जात आहेत. चल बाय. येस. आदित्य सरांना लईच घाई झालेली दिसते त्या मुलीला भेटायची. काल मला म्हणले होते तू बी माझ्यासोबत चल, त्या मुलीची ओळख करून देतो, तिची भेट घालून देतो. मग आज काय झालं, गेले अचानक निघून. असं एकदा सुद्धा विचार आला नसेल का डोक्यात? प्रीतम काय झालंय तुम्हाला? तुमचं तर प्रेम आहे ना माझ्यावर. लग्नानंतर पण इतकंच प्रेम करत राहाल ना माझ्यावर? आबांशी भांडून आईंशी भांडून तुम्ही लग्न केलं माझ्याशी. अजून किती दिवस संसार झाला हो आपला? पण इतक्यात तुम्ही माझी फसवणूक कराल असं वाटलं नव्हतं. स्वप्नात पण विचार केला नव्हता की तुम्ही काहीतरी असं कराल. पारूचा फोन. हा पारू, बोल. आदित्य सर कुठं आहात तुम्ही? अगं पारू, मी ना एका खूप महत्वाच्या कामासाठी आलोय ग. मला माहित आहे ना तुमचं महत्वाचं काम काय आहे ते. तुम्ही त्या मुलीला भेटायला गेला आहात ना? पारू, किती अचूक ओळखलंस का? यु नो व्हॉट पारू, यू ट्रुली माय बेस्ट फ्रेंड. आदित्य सर तुम्ही काय म्हणला होतात की तू बी माझ्यासोबत चल आणि मी त्या मुलीची ओळख करून देतो म्हणला होतात ना? अगं हो ना पारू, पण काय झालं माहितीये का? ऍक्च्युली ती मला म्हणाली की आदित्य, आज मला तुला एकट्याला भेटायचं आहे, दुसरं कोणीच नको. यू नो दॅट क्वालिटी टाइम. पारू, पारू, आम्ही दोघं एकत्र असलो ना की वेळ कसा जातो ना कळतच नाही. हे बघा आदित्य सर, ती मुलगी फसवतेय तुम्हाला. ती डोळेवाली असूच शकत नाही. पारू, काय बोलतेस तू? तुला कळतंय का? हा, तीच मुलगी आहे यार. मी ओळखतो तिला आणि मी नाही ओळखणार का पारू तिचे डोळे? बघता क्षणी मी ओळखलं ही तीच डोळेवाली आहे. ठीक आहे, मला बी बघायचे आहेत ते ती डोळेवाली मुलगी कोण आहे ते. हा, ठीक आहे ना. भेटूया ना कधीतरी आपण. का आज का नको? मला आजच्या आज भेटायचं आहे तिला. अगं पारू, मी सांगितलं ना तुला, तू ऐकलं नाहीस का? ती मला म्हणाली आहे आज तिला मला एकट्याला भेटायचंय. मी परत तुमची भेट घालून देईन. आणि आता तर काय भेटी होत राहतील, यु नो, म्हणजे पुढच्या. आदित्य सर मी सांगितलं ना तुम्हाला, आज आत्ताच्या आत्ता मला त्या मुलीला भेटायचं आहे. ओके ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. एक काम करतो, मी तुला ऍड्रेस पाठवतो. हा, तू ये तिथे. पण पारू, एक गोष्ट लक्षात ठेव. ती मला म्हणाली आहे प्रिसाइसली की आदित्य मला तुला एकट्याला भेटायचं आहे, सो तू तिच्या समोर येऊ नकोस. लांबून वगैरे बघ.
ठीक आहे, मी 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 नाही येणार तिच्या समोर, मी लांबनच बघीन तिला. पण काय बी झालं तरी मी आज तिला बघणार म्हणजे बघणारच. ओके ठीक आहे, चल मी ऍड्रेस पाठवतो. बाय पारू.